महिलेने मोर्चावर बाटली फेकून मारल्याचा मंत्री महाजन यांचा आरोप। मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। भाजपने मुंबईत काढलेला मोर्चा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला। कालच्या मोर्चामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला। महिलेने विचारलेला जाब सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। या घटनेवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली। मंत्री गिरीश महाजन म्हणाले, महिला आरक्षण विधेयक नामंजूर होण्यावरून मुंबई, दिल्ली, लखनौमध्ये महिलांमध्ये संताप होत आहे। कालच्या मोर्चातही अनेक महिला होत्या। त्या मोर्चामुळे वाहतूक कोंडी होत होती। त्यामुळे एक भगिनी समोर आली। ती महिला वाटेल तसं बोलत होती। तिने बोलायला नको पाहिजे होतं, पोलिसांना तक्रार द्यायला हवी होती, परंतु ही महिला पोलिसांशी नको त्या भाषेत बोलली। पोलीस संयमाच्या भाषेत बोलले। महिलेने पाण्याची बाटली देखील फेकून मारली। त्यामुळे आमच्या भगिनी संतप्त झाल्या। त्यानंतर त्या 10 ते 15 मिनिटांनी निघाल्या। महिलेकडून राग व्यक्त होत होता। मोर्चा आणि आंदोलनात असे प्रकार होतात। त्यांना राग होता तर तक्रार द्यायला हवी होती। आता आम्ही पुढील वेळी काळजी घेऊ। सायंकाळची वेळ होती। मोर्चा रात्रीच्या वेळी निघू शकणार नाही। नियोजन चुकलं नाही असं महाजन यांनी सांगितलं। महिलेने असंसदीय भाषा वापरली। मोर्चा हा महिलांच्या हक्कासाठी होता। त्या तक्रार करू शकल्या असत्या, पोलिसांकडे जाऊन तक्रार केली असती, परंतु त्यांनी चुकीच्या भाषेत राग व्यक्त केला आहे। या आधी देखील मोर्चे झाले, त्यांचा लोकांना त्रास झाला, परंतु आमचा पहिल्यांदा मोर्चा नव्हता। आम्ही संयम दाखवला असेही महाजन यांनी पुढे सांगितले। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।